नमस्कार. आज आपण दासबोधातल्या पहिल्या दशकातला तिसरा समास शारदेचं स्तवन समर्थाने केलं आहे त्याविषयी विचार करणार आहोत. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात, प्रत्येक दिवसाची सुरुवात ही शारदेच्या प्रार्थनेने झाली. या कुंदेंद्र तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या दोन ओळीमध्ये शारदेच्या सगुण रूपाचं वर्णन केलं. कशी ती पांढऱ्या शुभ्र कमळामध्ये उभी आहे, वीणा कशी हातात घेतलेली आहे, शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे, ते शुभ्रता कशी त्याचंही वर्णन केलं. आणि पुढल्या दोन ओळीमध्ये या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीवीर देवै सदा वंदिता, सगळे ब्रह्मा विष्णू महेश आणि अन्य देवसुद्धा जिला सदा नेहमी वंदन करतात, सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापा. त्या शारदेने, त्या सरस्वतीने माझं पण जे काही जाड्यपण आहे, मंदपण आहे, ते दूर करावं अशी एक प्रार्थना आपण सगळेजण शालेय काळामध्ये अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक दिवशी त्या शारदेचं स्तवन करत होतो. त्याचं स्मरण त्यासाठीच होणार आहे की समर्थाने सुद्धा या ग्रंथाच्या सुरुवातीला जसं 14 विद्या 64 कलांच्या नायक असणाऱ्या गणेशाचं स्तवन केलं, तसं ते शारदेचं पण स्तवन करतात. निरनिराळ्या वेद वाङ्मयामध्ये, उपनिषदांमध्ये या शारदेची स्तुती केलेली आपल्याला दिसते. तिचे शब्द, स्तुतीवाचक शब्दांचा जर आपण विचार केला तर कितीतरी ठिकाणी आपल्याला दिसतं. चोदयित्री सुनृतानाम चेतंती सुमतीनाम सरस्वती. त्या शारदेला असे विशेष वापरले की आपल्या ज्या चांगल्या शुभ गुण आहेत आपल्याजवळ, त्यांची ती ग्रहण करणारी शक्ती आहे, म्हणजे ते ठेवणारी शक्ती आहे. सगळं चांगल्यासाठी विधायक गोष्टींचाच विचार केलेला आहे. अज्ञानपण आणि ज्ञानपण, चांगलंपण आणि वाईटपण असाही विचार केला. शारदेचं स्तवन करायचं आहे तर आपल्यामध्ये असणारे जे गुण आहेत त्या गुणांनाच ठेवणारी, जागृत ठेवणारी, अधिकाधिक गुणांना ग्रहण करणारी अशी ही शारद आहे. सुनृतानाम, सत्यकल्पना प्रेरणा देणारी आहे. आपल्या मनामध्ये येणाऱ्या ज्या सत्यकल्पना आहेत त्यालाच ती प्रेरणा देत आहे. चुकीचं आहे तर ती काढून टाकते आहे. चेतंती, शुभ गुण समजणारी आहे. सुमती नाम, विद्वानांमध्ये असणारी आहे. अशा या वाणीला, सरस्वतीला ठिकठिकाणी शारदेला हे नमस्कार केलेला आहे. या समासामध्ये आपल्याला शारदेची अनेक नावं ऐकायला पाहायला मिळणार आहेत. जो गुण असतो ना त्याप्रमाणे नाव दिलं. जसं असतं ना की घरातल्या मोठ्या मुलाचं जे नाव असतं त्याला जरी दादा म्हणत असलं तरी त्याचं नाव मग त्या अमक्याची आई वगैरे वगैरे असं त्या नावावरून म्हटलं जातं. असं एक गुणांनी युक्त असं त्या शारदेचं नावं आपल्याला दिसतील. तिला वेदमाता म्हटलं आहे. म्हणजे आता ही वेद निर्माण काय, सगळ्या गोष्टी तिने निर्माण केले. ते वेद, ते जे ज्ञान आहे ऋषीमुनीला झालेलं, ते ज्ञान शब्दबद्ध शारदेमुळे झालं, म्हणून ती वेदांची माता झाली. अशा पद्धतीने अनेक नावं ह्या शारदेला आपल्याला ह्या समासामध्ये पाहायला मिळणार आहेत. तिला ब्रह्मदेवाची कन्या म्हटलं आहे. आता ब्रह्मातून सगळी निर्मिती झाली आहे, त्यामुळे शारदेची पण निर्मिती ब्रह्मातून झाली म्हणून तिला ब्रह्माची कन्या म्हटली. पण काही ठिकाणी तिला स्वाभाविकच पत्नी पण म्हटलं, कारण पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती, आता सगळ्या जोड्या आपण पाहणार आहोत या समासामध्ये. त्या दोन गोष्टी असल्याशिवाय होणार नाही निर्मिती, म्हणून लगेच त्यांनी आपल्याला सांगितलं की ती ब्रह्माची म्हणजे एकीकडे वेद माता पण आहे, ब्रह्मदेवाची कन्या पण आहे, पत्नी पण आहे. नाद म्हणजे ओम असं जे ओंकाराबद्दल आपण म्हणतो, तो जो नाद निर्माण होतो त्या नादाचं जन्मस्थान असणारी ती पण शारदाच आहे, म्हणून तिला नादाचं जन्मस्थान पण म्हटलं आहे. वाणीची स्वामिनी म्हटलं आहे. आता आपण परापश्चंती, मध्यमा, वैखरी वगैरे वाणींचे 4 हे पाहणार आहोत. त्याच्यातून आपल्याला कळेल की वैखरी वाणी जी आहे ती शब्दबद्ध करते, आपल्या मनातले विचार शब्दामध्ये सांगते. आणि त्यामुळे या 4ही वाणींची ती स्वामिनी आहे. मनातला विचार हा शब्दबद्ध करण्याचं सामर्थ्य त्या शारदेजवळ आहे, म्हणून तिला वाणीची स्वामिनी पण म्हटलं आहे. पण याला महामाया पण म्हटलं आहे. हे सगळं जे की आहे दृश्य जग आहे, त्या दृश्य जगामध्ये ती आहे, त्यामुळे तिला महामाया म्हटलं आहे. ईश्वराची, आत्ता म्हटलं तसं भार्या म्हटलं आहे. म्हणजे ही ईश्वराची शक्ती आहे, म्हणून तिला ईश्वराची भार्या असं म्हटलं आहे. सगळ्या सौंदर्याची स्वामिनी आहे. जिथे जिथे म्हणून अगदी फुलातला सुगंध असेल किंवा निसर्गामधल्या ज्या सौंदर्य दाखवणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांमधलं जे की आपण सौंदर्य जिथे पाहतो
त्या त्या ठिकाणी शारदा आहे, म्हणून तिला सौंदर्याची स्वामिनी म्हटलं आहे. आणखीन एक तत्त्वज्ञानी शब्द वापरलेला आहे, तो नंतर पण आपल्याला राजबोधात येणार आहे, की या शारदेला 17वी जीवनकला म्हटलं आहे. 17वी तर 17 कुठून झाले, तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, हे 5 15 झाले, आणि एक 16वं मन. ह्या 16च्याही शक्तीच्या पलीकडे असणारी ही शारदा आहे. म्हणून या शारदेला मला जीवनातली ती महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे तिला जीवनकला, पण 17वी जीवनकला, या 16च्याही पलीकडे असणारी अशी असं म्हटलेलं आहे. मोक्ष देणारी आहे, त्या मोक्षाचं वैभव आहे. सत्वरज तमानी हे सगळं दृश्य जग नटलेलं असलं तरी ही सत्वगुणाची लीला आहे. मग अशा आपण म्हटलं की सगळ्यात चांगल्याच विधायक गोष्टींचाच आपण विचार शारदेचं स्तवन करताना करणार आहोत. अशा ब्रह्मादिकांचे, ब्रह्मा विष्णू महेश तिला नमस्कार करतात, सगळे देव तिला नमस्कार करतात, वंदन करतात. त्यामुळे असं या सगळ्या म्हणजे आता ब्रह्माचं वर्णन करणारे ग्रंथ ज्या मुळे निर्माण झाले ती शारदा, म्हणून ती ब्रह्मादिकांची आई. अशा निरनिराळ्या पद्धतीने ह्या शारदेची निरनिराळी नावं या समासामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहेत. मनात असा विचार येतो की ग्रंथ लिहिताना समर्थांनी शारदेला खूप महत्त्व दिलं आहे. म्हणजे गणेशाचं स्तवन केलं समर्थांनी, पण गणेशाचं स्तवन केल्याबरोबर शारदेचं स्तवन त्यांनी केलं आहे. गणेशाचं स्तवन त्या मनाने सगुण रूपातला गणेश आपल्यासमोर सांगितला, शारदेचं सगुण रूप नाही सांगितलं समर्थांनी. शारदेची ही जी सगळी शक्ती आहे, म्हणजे खरं तर सगळ्या ईश्वराची शक्ती म्हणजे शारदा आहे. त्यामुळे त्या शक्तीचं वर्णन समर्थांनी केलं आहे. गणेशाच्या स्तवनात जसं जास्तीत जास्त ओव्या ह्या सगुण रूपातल्या, म्हणजे खरा तो निर्गुण निराकार ईश्वर, पण आपल्याला तो कळत नाही, म्हणून आपल्याला सगुण रूपात लागतो, आणि सगुण रूपातल्या त्या ईश्वराचं वर्णन समर्थांनी गेल्या समासामध्ये केलं. इथे मात्र शारदा स्तवनामध्ये ते शारदेच्या सगुण रूपाचं वर्णन न करता तात्विक दृष्टीने ही शारदा म्हणजे ईश्वराची शक्ती आहे, आणि ती शक्ती आपल्याला कुठे कुठे कशी कशी उपयोगाला येते इतकं लक्षात आणून दिलेलं आहे. म्हणजे खरोखर शारदेचं महत्त्व समर्थांना का वाटलं ते आपल्याला कळणार आहे. आपण गणेशस्तवनात असं व्याख्या करून पाहिलं की सगळ्या या विश्वामध्ये जी शुद्ध जाणीव आहे, ती शुद्ध जाणीव जी की आहे त्या शुद्ध जाणीवेला गणेश असं म्हटलं. परंतु आज आपल्याला असं पाहायचं आहे की या शुद्ध जाणीवेमध्ये एक मायेची शक्ती आहे. त्या मायेची शक्ती असल्यामुळेच ही शुद्ध जाणीव आपल्याला कळते किंवा ही शुद्ध जाणीव अभिव्यक्त होते. त्या शुद्ध जाणीवेला अभिव्यक्त जे केलं जातं त्याला शारदा म्हणतात. थोडं सोपं करूया हे जरा. गणेशाच्या आणि शारदेच्या व्याख्येमध्ये थोडंसं न समजणारी गोष्ट आहे, पण सोपं करून सांगते मी आपल्याला की जो अर्थ आपल्याला एखाद्या गोष्टीचा आपल्याला अर्थ समजतो की हे म्हणजे काय, तो जो आपल्याला अर्थ समजतो ते गणेशाचं अधिष्ठान आहे. पण तो समजलेला अर्थ शब्दबद्ध करणं हे शारदेचं अधिष्ठान आहे. म्हणजे अगदी मी शिक्षिका असल्यामुळे विद्यार्थ्यांच्यातलं उदाहरण देते की विद्यार्थ्याला उत्तर आलेलं आहे, परंतु त्याला गणित कळलं आहे एवढ्यावर भागत नाही, त्यांनी ते गणित सोडवावं लागतं, आपल्याला प्रत्यक्ष कागदावर दाखवावं लागतं. हे जे त्याला कळलं आहे ते दाखवणं, कळणं हे गणेशाचं अधिष्ठान आहे, त्याला समजलं आहे. परंतु ते समजलेलं त्यांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये दाखवणं हे जे आहे ते शारदेचं अधिष्ठान आहे. पेपर चांगला म्हणजे पेपरमध्ये उत्तर तर चांगलं बरोबर लिहावंच, प्रश्नच नाही, पण त्याच्यासाठी अक्षर पण चांगलं असावं, ते असं इम्प्रेसिव्ह असावं. पेपर सगळा असा बघितल्या आहा काय छान आहे असं वाटलं पाहिजे, आणि उत्तर पण चांगलं बरोबर असलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. ते उत्तर चांगलं असणं ही गणेशाची कृपा आहे, बुद्धिदाता आहे, आणि ते चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर प्रक्षेपित करणं ही शारदेची किमया आहे. ती शारदा ईश्वराची शक्ती आहे. असा जर आपण अर्थ लक्षात घेतला तर आपल्याला समजेल. आता आपण पाहिलं की जे आपल्याला समजलं आहे त्याचा अर्थ शब्दबद्ध करणं हे शारदेचं अधिष्ठान आहे. याचा अर्थ असा आहे की ज्ञान तर हवंच, पण ते आपल्याला अभिव्यक्त पण करता आलं पाहिजे. तुम्ही आम्ही महाविद्यालयात होतो तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्या अशा गप्पांमध्ये एखादा तरी प्राध्यापकाबद्दल आपण असं म्हणायचो खूप हुशार येत होते, पण का कोण जाणे बाबा त्याला विषय मांडता येत नाही. म्हणजे विषय मांडणं ही शारदेची गोष्ट आहे. ज्ञान आहे, पण ते ज्ञान अभिव्यक्त पण करता आलं पाहिजे. त्यामुळे गणेश हे ज्ञानरूप, शारदा हे सामर्थ्य,
गणेश म्हणजे ईश्वर आणि ही शारदा म्हणजे त्या ईश्वराची माया. जे येत आहे ते आपल्याला सांगता पण आलं पाहिजे. नुसतं येता यायला काहीच अर्थ नाही ना. त्यामुळे ही शारदासुद्धा हवी. असं या गणेशाच्या एकट्याने भागणार नाही. गणेश आपल्याला 14 विद्या 64 कला देणार आहे. त्यातलं आपल्याला कोणत्या वेळेला कोणती गोष्ट पाहिजे ती शारदा देणार आहे. म्हणून दोन्ही गोष्टी पाहिजेत आणि म्हणून 2 स्वतंत्र स्तवनाचे समास समर्थाने आपल्या ग्रंथामध्ये घेतले. हा गणेश जो आहे तो शिवस्वरूप आहे आणि शारदा जी आहे ती शक्ती स्वरूप आहे. आत्ता जसं म्हटलं त्याचं स्वाभाविक आपल्याला कळतं की तो शिवस्वरूप आहे, सगळं त्याच्यामध्ये आहे आणि ही शक्ती स्वरूप आहे. त्यातलं बरोबर त्याचं एनर्जी काय आहे तेवढीच फक्त तिच्याच आहे. गणेश हा सत्वगुणी आहे, शारदा सत्वरजतम या सगळ्याचं मिश्रण आहे. गणेश स्वाधीन आहे आणि शारदा ही ईश्वराधीन आहे. तो सगळा स्वाधीन आहे. त्याच्याजवळ सगळ्या गोष्टी आहेत, 14 विद्या 64 कला आहेत. तो नेता आहे, नायक आहे. परंतु ही शारदा जी आहे ती ईश्वराधीन आहे. म्हणजे त्याला ईश्वराला जे काही त्या वेळेला त्या कारणासाठी हवं आहे तेवढंच ती तुम्हाला देणार आहे. आत्ता म्हटलं तसं हे लक्षात ठेवायचं की गणेश म्हणजे ज्ञान आहे आणि शारदा म्हणजे ती ज्ञानाची अभिव्यक्ती आहे. एवढं लक्षात ठेवलं की या शारदेच्या स्तवनाचा अर्थ आपल्याला कळला. आणखीन सोपं करायचं तर गणेश हे विज्ञान आहे. म्हणजे उपकरणं जे निम्ने असतात त्या उपकरणांचा शोधणं किंवा उपकरणं तयार करणं हे समजा गणेशाचं काम आहे. तर त्या उपकरणांचा उपयोग करणं हे शारदेचं काम आहे. म्हणजे असं आहे ना की वीज आहे, ही वीज गणेशची शक्य आहे. परंतु त्या विजेवर चालणारी उपकरणं आपण वापरतो कारण ती विजेची शक्ती आहे आणि ती शारदा आहे. अशा पद्धतीने गणेशाच्या आणि शारदेचा जर आपण विचार केला तर आपल्याला कळतं. आणि हे जे अभिव्यक्त होणारं ज्ञान म्हणजे शारदा आहे. कलियुगामध्ये खरं तर दोन्ही पाहिजे, ज्ञानही पाहिजे आणि त्याची अभिव्यक्ती पण पाहिजे. आपल्याजवळ बुद्धी असली पाहिजे आणि ही प्रेझेंटेशनची शक्तीही आपल्याजवळ असली पाहिजे. आता म्हटलं असं की बरोबर उत्तर पण लिहिता आलं पाहिजे आणि ते अत्यंत नीटनेटकं सुंदर अक्षरामध्ये बघितल्या इम्प्रेसिव्ह वाटेल असं पण आलं पाहिजे. म्हणजे स्वभाव तर चांगला हवाच. आपलं आत मनामधल्या गोष्टींमुळे सुद्धा काही कुठलंही वाईट विचारसुद्धा येऊ नये हे तर आहेच. तर आत तर चांगलं असलंच पाहिजे पण दिसणंही चांगलं असलं पाहिजे. म्हणजे खरं तर वेशही चांगला असला पाहिजे आणि अंतरी नाना पण चांगल्या असल्या पाहिजेत. सगळे गुणं पण आपल्याजवळ असलं पाहिजे आणि ते गुणं आपल्याला योग्य वेळेला योग्य ठिकाणी आपल्याला ते दाखवता पण आले पाहिजेत. आता असा जर ह्या शारदेचा विचार केला तर आपण समासाकडे जेव्हा वळू तेव्हा समासाच्या साध्या 26च ओव्या आहेत. पण त्या 26 ओव्यांमध्ये ह्या शारदेबद्दलच्या आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी स्वच्छ होतात की खरंच हे शारदा म्हणजे काय. पहिल्या ओवीमध्ये समर्थांनी तिचं जे मूळ स्वरूप म्हणजे ती वेदमाता आहे, ब्रह्मसूता आहे, वाग्देवता आहे, महामाया आहे, अशी जी लीला आहे त्या शारदेला मी नमस्कार करतो असं म्हटलं. नेमकं शारदा म्हणजे काय आहे तर पुढे आपल्याला त्या 4 वाणींचा अभ्यास करायचा आहे. आता आपण त्याची नावं आणि त्यांची स्थानं बघूया, सहज आपल्याला कळेल. परा पश्यन्ती मध्यमा वैखरी या 4 वाणी आहेत आणि ही शारदेची स्थानं आहेत. म्हणजे काय तर परा हे नाभीचं स्थान आहे. नाभीच्या ठिकाणी पराशक्तीनं आपल्या मनामध्ये एखादा विचार स्फुरतो. केवळ स्फुरण होतं. प्रत्यक्ष कृती व्हायची आहे, प्रत्यक्ष विचाराला त्या शब्दबद्धता यायची आहे, पण एखादा विचार स्फुरणं हे नाभीस्थानी घडतं. त्याला परावाणी असं म्हणतात. आपण बोलीभाषेमध्ये किंवा आपल्या व्यवहारामध्ये कधी असं एखादा आपल्या मनात स्फुरलेला विचार तत्क्षणी आपल्या मनामधून तो इतका पटकन प्रवास करतो आणि वैखरीद्वारे बाहेर करतो की आपण त्याला नाव देतो, बेंबीच्या देठापासून का ओरडतेस. तर त्याचे नाभीस्थानाशी स्फुरण झालं आहे. ते जे स्फुरण इतकं वेगात होत आहे की लगेचच ते वैखरीतून बाहेर येत आहेत. ते स्फुरण त्या क्षणाला जे सुचलेली गोष्ट आहे ती त्यात तत्काळ म्हणजे एखादं भीतीदायक गोष्ट आपण पाहिली तर त्या परावाणीच्या ठिकाणी जे काही थोडंसं स्फुरलं आहे, कळलं आहे, ते इमिजिएट वाणी वाटे बाहेर येणं असं जे घडतं त्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये आत्ता मी म्हटलं तसं म्हणतो की त्याचे बेंबीच्या देठापासून ते जे नाभीस्थान आहे तिथे त्याचं स्फुरण होतं. गुप्तरूपानं असतं, तो विचार आलेला असतो, त्याला अजून
शब्दबद्ध व्हायचं असतं. नंतरची जी पश्चंती ही वाणी आहे, त्या पश्चंती वाणीचं स्थान आहे हृदय. म्हणजे तो नाभीच्या ठिकाणी स्फुरलेला विचार हृदयापर्यंत येतो. आपण नेहमी वर्णन करतो की एखादी महत्त्वाची गोष्ट असते, ये हृदयची ते हृदयी, न सांगता कळते, शब्दबद्ध केलेलं नसतं, उच्चार केलेला नसतो, पण माझ्या मनात काय आहे ते समोरच्याला पटकन कळावं, ते ये हृदयीचे ते हृदयी असं आपण म्हणतो. ती हृदयाची भाषा आहे, ती पश्चंती वाणी आहे. हे पण शारदेची शक्ती आहे. शारदेमुळेच हे कळतं. शब्द प्रत्यक्ष उच्चारावे लागत नाहीत. ते जे परावाणीच्या ठिकाणी स्फुरण असतं ते हृदयाशी आलेलं असतं आणि या हृदयीचे त्या हृदयीला ते कळतं. ती पश्चंती ही शारदेची शक्ती आहे, पश्चंती वाणी आहे. तिसरा जो आहे ती मध्यमा म्हणजे कंठ. आता हे जे स्फुरण झालेलं आहे ते हृदयानंतर कंठापर्यंत येतं. बऱ्याचदा आपण व्यावहारिक भाषेमध्ये सिच्युएशन पाहतो आणि म्हणतो माझ्या कंठाशी आलं होतं पण मी बोलले नाही. परिणाम काय होतील हे मला माहिती नसल्यामुळे मी ते शब्दबद्ध केलं नाही. आलं होतं माझ्या कंठापर्यंत पण मी बोलले मात्र नाही. असे प्रसंग आपल्यावर येतात. ते जे कंठाशी येणं आहे ती जी शक्ती आहे ती पण शारदेची शक्ती आहे. तिला मध्यमा शक्ती म्हणतात. तिथे विचार खरं म्हणजे स्पष्ट आहे, किंबहुना तो सत्य पण असतो. बऱ्याचदा कंठाशी आलेलं असतं, परंतु दुसऱ्याला काय वाटेल, त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करून आपण ते प्रत्यक्ष वैखरीद्वारा बोलत नाही, शब्दबद्ध करत नाही, परंतु ते कंठाशी आलेलं असतं. ते ती शक्ती शारदेची असते. त्यामुळे तो विचार कदाचित योग्य असतो आणि तो योग्य फक्त तो उच्चार आपण करत नाही. ही जी शक्ती आहे ती मध्यमेची म्हणजे शारदेची शक्ती आहे. तिसरा प्रकार आहे. आणि चौथा प्रकार म्हणजे वैखरी, ही जिव्हा शब्दरूपामध्ये आपण ते व्यक्त करतो. ही शारदेची 4 रूपं आहेत. परापश्चंती, मध्यमा, वैखरी. वारंवार आपल्याला या 4 वाणींचा विषय दासबोधामध्ये ठिकठिकाणी येणार आहे, तेव्हा पुन्हा पुन्हा हे सगळं आपल्याला लागणार आहे. तर मनाच्या श्लोकात सुद्धा समर्थांनी एकाच पहिल्या श्लोकामध्ये गणेशाच्या आणि शारदेच्या स्तवनाला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी समर्थांच्या या म्हणजे चारी वाणींचा उल्लेख नसला केला तरी नमो शारदा मूळ चत्वार वाचा असा उल्लेख केला की या चत्वार वाचा असणाऱ्या शारदेला, ही 4 वाणींची शक्ती असणारी जी शारदा आहे तिला मी नमस्कार करतो असं म्हटलं आहे. इथं आणखीन एक गोष्ट समर्थांच्या बाबतीत आपण लक्षात घ्यायची की समर्थांनी या शारदेचं स्तवन केलं आहे, शारदेला नमस्कार केला आहे. माझ्या ग्रंथाला या शारदेनी आशीर्वाद द्यावेत. जणू काही मला जे काही स्फुरण होईल ते शब्दबद्ध करायला, शब्दांची अशी जुळवाजुळवी करायला लागू नये, अशा प्रकारचं हे आहे. आता इथे ना समर्थांच्या ग्रंथाबाबतीत आपल्याला म्हणता येतं की समर्थांनी इथे काही व्याकरणाची शुद्धता, काही म्हणजे भुजंगप्रयामध्ये ही रचली, मनाचे श्लोक रचले, परंतु फार मोठं काही अगदी भाषाशास्त्र असा आधार घेऊन काही मागणी शारदेकडे नाही. त्यांनी साधी मागणी केलेली आहे की मी जे काही मला जे काही सांगायचं आहे ते माझ्या समोरच्या सगळ्या माणसांना समजलं पाहिजे, अशा प्रकारचं माझ्याकडून शब्दबद्ध होऊ दे, एवढ्यासाठी शारदेचं स्तवन केलेलं आहे असं आपल्याला दिसेल. फार मोठा अगदी शास्त्र व्याकरण असा विचार काही केलेला नाही आहे. असं म्हणतात का की सहज शब्द स्फुरले पाहिजेत, नेमकेपणाने शब्द स्फुरले पाहिजेत. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत असं म्हणतात की माऊली जेव्हा ज्ञानेश्वरी लिहायला बसायच्या तेव्हा शब्द म्हणे जणू काही रांग लावून उभे राहायचे की आता मला माझा वापर करा, आता माझा इतकं शब्दांनाच फार मोठी इच्छा असायची. तसं संतांच्या बाबतीत असतं की संतांना हे शब्द सहज स्फुरतात आणि ते जे काही आहे ते शारदेचं काम आहे असं आपल्याला दिसेल. पुढल्या तिसऱ्या, चौथ्या, 5व्या 3 श्लोकांमध्ये ही शारदा नेमकी कुठे कुठे आहे तर आपल्या असं लक्षात येईल की ते योगी जे आहेत म्हणजे योग साधना करणार आहेत, सत्पुरुष आहेत, ऋषीमुनी आहेत, काही विशेष साधना करणार आहेत, त्यांची जी ध्यानाची शक्ती आहे, त्यांचं ध्यान लागतं. ही जी योग्यांची, ध्यान करणाऱ्यांची जी ध्यानाची शक्ती आहे ती ध्यानाची शक्ती म्हणजे शारदा. किंवा एखादा असं आपण धरूया की एखादा शूरवीर माणूस आहे, धाडसी पुरुष आहे, ह्या धाडसी पुरुषाजवळ असणारी जी निर्भयता आहे ती निर्भयता म्हणजे शारदेची शक्ती आहे. कुठला गुण तो महत्त्वाचा आहे आणि तो जो गुण आहे तो शारदेचा गुण आहे असं आपल्याला दिसेल. थोर महापुरुष जे होऊन गेले त्या थोर महापुरुषांजवळ असणारी जी सहनशीलता किंवा शांती आहे,
माझं काम मी करणार, मला कोणी काहीही बोलू दे, त्याचा मी विचार करणार नाही, पण मी प्रामाणिकपणानं काम करणार, अशी जी मंडळी असतात त्यांची जी ती शांती आहे, त्यांची जी सहनशीलता आहे, ती शारदा आहे. ती शक्ती जी आहे ती शक्ती कोण आहे? ती शारदेची शक्ती, म्हणून त्यांना एवढी सहनशीलता असते, शांती असते त्यांच्याजवळ. असे महापुरुष असतात. काही ज्ञानी पुरुष आहेत ते अत्यंत विरक्त असतात. ते एवढ्या तेवढ्यावरून कुठल्या गोष्टीच्या मागे लागून आपलं वैराग्य बाजूला करत नाहीत. तर ही जी त्यांची विरक्ती आहे, त्या विरक्तीमध्ये जी शक्ती आहे ती शारदेची शक्ती आहे. आणखीन एका शब्दाचा शारदेसाठी वापर करतात, त्याचा अर्थ आपल्याला लागणारच आहे, पुढे लागणार आहे. त्याचं नाव आहे तुर्यावस्था. म्हणजे काय? तर माणसाच्या आपल्या 4 अवस्था आहेत. 3 अवस्था आपल्या परिचयाच्या आहेत. आपण जागे असतो म्हणजे जागृत अवस्था असते. आपल्याला स्वप्न पडतं, ती स्वप्नावस्था पण आपल्या परिचयाची आहे. आपली सुषुप्ती अवस्थासुद्धा कधी कधी आपल्या परिचयाची आहे, गाढ झोप लागते आपल्याला. आणि चौथी जी आहे ती तुर्यावस्था आहे. ती काही आपल्या आपल्या परिचय, सामान्य तुमच्या माझ्या परिचयाची नाही आहे, परंतु या पहिल्या 3 शक्ती आपल्या परिचयाच्या आहेत. म्हणजे ह्या पहिल्या 3 अवस्थांमध्ये जो आपल्याला अनुभव येतो, जसं आपली पंचज्ञानेंद्रिय जागी आहेत. आत्ता आपण जे सगळेजण होतो जागृत अवस्थेत आहोत, मी बोलते आहे, तुम्ही ऐकता आहात, तरी पंचज्ञानेंद्रिय आपली कामात आहेत आणि जागे होत आपण. म्हणून ही जागृत अवस्था असं म्हणता येईल. ज्ञानेंद्रियामार्फत सभोवतालच्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला होतं आहे. आपण स्वप्नावस्थेत असतो म्हणजे काय? तर जागेपणी आपण जे ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं, किंवा काय असावं अशी आपली इच्छा असते, काय घडावं असं आपल्याला वाटत असतं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात. ती जी असते ती स्वप्नावस्था असते, त्याचाही अनुभव आपण घेतलेला असतो. तिसरी जी अवस्था आहे गाढ झोपेची, त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात, त्याचाही अनुभव घेतो आपण. कधी कधी असं म्हणतो, काय मला माहीत नाही, आज इतकी झोप लागली की मला कळलंच नाही, बेल वाजलेली, फोनची बेल पण मला ऐकू आली नाही, गजर केव्हा झाला तोही मला कळला नाही, गाढ झोप लागली. हा क्वचित येणारा, थोडाच वेळ असणारा सुषुप्तीचा अनुभव असतो. त्या गाढ झोपेनंतरचं जे जागेपण असतं त्यावेळेचं जो आपला एक समाधानाचा भाग असतो, काय बरं वाटतंय असं आपण म्हणतो, तर तो गाढ झोपेचा अनुभव पण आपल्याला माहिती असतो. या गाढ झोपेमधले सगळी इंद्रिय आपली आत वळलेली असतात, त्यांची सगळ्यांची म्हणजे त्यांनी त्यांची शक्ती थांबवलेली असते. काही कानाने ऐकायला येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, मना आत ओढून घेतलेली असतात. अशामुळे ती जी काही सुषुप्ती अवस्था आहे त्याचाही अनुभव घेतो. पण तुर्यावस्था जी आहे त्याला ती जी चौथी अवस्था, ती मात्र अशी आहे की पंचेंद्रिय जागी आहेत, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी तशाच चाललेल्या आहेत, त्याच वातावरणामध्ये आपण आहोत, पण त्या सगळ्यांचा काही आपल्यावर परिणाम होत नसतो. म्हणजे काय? तर मी म्हणजे हा देह आहे असं न मानता, मी म्हणजे काहीतरी ब्रह्म आहे, मी म्हणजे ईश्वर आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे, अशी जी अवस्था आहे ही तुर्यावस्था आहे. म्हणजे आपण वेदवाङ्मयाची निर्मिती अपौरुषेय झाली असं म्हणतो. तर ते अपौरुषेय झाली म्हणजे काय? ते त्या वेळामध्ये जे सुचलेलं होतं ते म्हणजे वेद आहेत. ज्या ऋषीमुनींना या अशा अवस्थेमध्ये सुचलेलं होतं त्याला वेद म्हणतात, म्हणून त्याला अपौरुषेय म्हणतात. त्यावेळेला जी काही प्रतिभाशक्ती जागृत होते, त्यावेळेला जे काही सुचतं ते लिहिलं जातं. ही जी संतांची, सद्गुरूंची किंवा ऋषीमुनींची अशांचा हा अनुभव आहे, अशांची अवस्था आहे, तिला तुर्यावस्था म्हणतात. ही जी तुर्यावस्था आहे, ही तुर्यावस्था म्हणजे ही शारदेची शक्ती आहे. बाकीच्या पहिल्या 3 शक्तींचा अनुभव सामान्य तुम्ही आम्ही पण घेतो, पण ही शारदेची शक्ती आहे ती तुर्यावस्था आहे. त्याचं वर्णन, तुर्यावस्थेची एक थोडीशी माहिती देण्यासाठी म्हणून 3, 4, 5 या वेळांमध्ये त्याचा उल्लेख समर्थाने केला. आणि कुठे कुठे ही शारदेची शक्ती आहे ती मगाशी म्हणलं योग्यांच्या समाधीत आहे, शूरवीर माणसं असतात त्यांच्या धाडसामध्ये आहे, त्यांच्या निर्भयतेत आहे असं म्हणता येईल. नंतरच्या 2 ओव्यांमध्ये, 6व्या आणि 7व्या ओव्यांमध्ये ही जे संतांजवळ किंवा या ऋषीमुनींजवळ किंवा या सद्गुरूंजवळ जी एक अशी अखंड स्फूर्ती असते, त्या अखंड स्फूर्तीला शारदा म्हटलेलं आहे. आता समर्थांचा विचार केला तर समर्थ पण संत होते, त्यांची ही अशी स्फूर्ती आहे, त्या स्फूर्तीलाही खंड नव्हता, अखंड ते वाहत होतं. आणि त्यामुळे समर्थ शारदेचं वर्णन करताना सुद्धा समर्थाला ती स्फूर्ती आलेली आहे. आणि 26 ओव्यांमध्ये
कुठेही सगुण रूपाचं वर्णन न करता शारदेचं फार सुंदर वर्णन समर्थाने केलं. ही स्फूर्ती आहे समर्थानं आलेली. समर्थानाची ग्रंथरचना करायची आहे. त्या ग्रंथरचनेसाठी शारदेची कृपा आपल्यावर व्हावी असं समर्थ सांगतायत. म्हणजे आपण सुरुवात करतानाच म्हटलं की गणेश ज्ञानस्वरूप आहे आणि शारदा सामर्थ्य स्वरूप आहे. म्हणजे ज्ञान आहे, त्या ज्ञानातलं जे सामर्थ्य आहे, जी शक्ती आहे ती शारदा आहे. गणेशाच्या ठिकाणी निर्मळ जाणीव आहे असं आपण म्हटलं. इथे महाबलाढ्य शक्ती आहे, ती जाणीव आहेच. आणि शारदेचं अफाट शक्ती आहे. ओंकाराबद्दल म्हटलं तर सच्चिदानंद स्वरूप हाच ईश्वर आहे. म्हणजे विश्वव्यापी जाणीव म्हणून गणेशाचं वर्णन आपण केलं. ही विश्वव्यापी शक्ती आहे असं त्याच ईश्वराची जी विश्वाला व्यापून राहणारी शक्ती आहे ती शारदा आहे. मग आता आपल्याला सोपं जर हवं असेल तर आणखीन करता येईल की ईश्वर म्हणायचं आणि ईश्वराची शक्ती म्हणजे ईश्वराची माया, किंवा शिव म्हणायचं शिवाची शक्ती, किंवा गणेश म्हणायचं त्याची शारदा, असं वर्णन केलं तर ह्या जोड्या आपल्याला कळतील की गणेश शारदा कळलं, शिवशक्ती कळलं, पुरुष प्रकृती कळलं, ईश्वर आणि ईश्वराची माया, किंवा हे जे काही न दिसणारा ईश्वर आणि दिसणारं दृश्य जग हे दोन्ही लागतं. ईश्वर बघायचं असेल तर दृश्य जगातच दिसणार आहे आणि दृश्य जग आहेत म्हणून आपण ईश्वराची कल्पना करू शकतो आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लागतात हे आपल्याला जोड्यांच्या आधारे लक्षात येतं. आपल्याला एखाद्या गोष्टीचा अर्थ कळतो, त्यात आपण पाहिलं ईश्वर, शिव, गणेश असं त्याला नावं देऊया आणि त्या अर्थाला आपण शब्दबद्ध करतो, म्हणजे मग माया, शक्ती, शारदा अशी नावं देऊया. म्हणजे आपल्याला सोपं होईल. म्हणजे आपल्या मनामध्ये विचार येतो, तो शब्दांच्या माध्यमातून प्रगट करतो आपण आणि मग त्या शब्दांपद्धतीनं कृती करतो. अशा 3 आपल्या गोष्टी. आधी मनात विचार येतो, तो विचार त्या विचाराला शब्दबद्ध करतो आपण आणि मग प्रत्यक्ष कृती करतो. संध्याकाळ झाली, आता आपल्याला स्वयंपाक करायला हवा, हा मनात यायला विचार. मग मनात यायला विचार शब्दबद्ध करायचं म्हणजे काय, दरवेळेस काही लिहूनच करायला हवं असं नाही. आपण तर बोलून दाखवतो, चला इतके वाजलेले आहेत आता मला हे केलं पाहिजे. आणि मग प्रत्यक्ष कृती, अशा 3 गोष्टीतून हे सगळं चालतं. तो मनात आलेला विचार आहे तो गणेश आहे आणि नंतरचं सगळं आहे ते शारदेचं काम आहे असा त्याचा अर्थ. हे सगळं शारदेचं सामर्थ्य आहे. प्रत्यक्ष कृती करणं, शब्दबद्ध करणं, विचार प्रगट करणं, हे सगळं शारदेचं काम आहे. सगळ्या ज्या प्राण्यांच्या हालचाली आहेत, फक्त माणसाचंच नाही तर सगळ्यांच्या ज्या हालचाली आहेत त्या सगळ्यांच्या हालचालींना एक स्फूर्ती देणं, प्रेरणा देणं हे शारदेचं काम आहे. अगदी असं आहे ना की मठ्ठ बसून राहिला की आपण म्हणतो काय, कारण तिथे शारदेची जी स्फूर्ती असायला हवी ती नसते त्याच्याजवळ. त्या प्रत्येकाची जी काही हालचाल आहे, कृती आहे, काहीतरी करावंसं वाटण्याची स्फूर्ती आहे, ती म्हणजे शारदेची शक्ती आहे. ती जर नसेल तर माणूस असा ढप्प बसून राहतो, काहीच करत नाही आणि मग त्याला आपण जे काही म्हणायचं ते म्हणतो. तर तसं नाही होता कामा. तर त्या प्रत्येकाजवळ ही हालचाल करण्याची, स्फूर्ती येण्याची, काहीतरी करायचं अशी जी प्रेरणा असते ती प्रेरणा म्हणजे शारदा आहे. ही शारदा काय करते, अनेक गोष्टी निर्माण करते, मोडते, पुन्हा निर्माण करते. हेच तिचं काम आहे. रामकृष्ण परमहंस छान उदाहरण देतात. लहान मुलं असतात, समुद्राच्या काठी वाळूचं छानपैकी डोंगर तयार करतात, भुयार तयार करतात, वेगवेगळ्या गोष्टी तयार करतात. पण त्यांना माहीत असतं की हे काय कायमचं काही नाही. आईची हाक आली की स्वतःच त्याच्यावर उडी मारतात आणि निघून जातात. तसं आहे की शारदा निर्माण करते, मोडते, पुन्हा निर्माण करते, कारण ही ईश्वराची शक्ती आहे. काय मनामध्ये निर्माण होईल त्याप्रमाणे कृती होते आणि त्याप्रमाणे ही शारदा निर्माण करणं, मोडणं, निर्माण करणं हे काम करत असते. इंद्रियांच्याद्वारे आपण बघायचं म्हटलं तर आपल्याला ते दिसतं, पण त्या शारदेला शोधायला जायचं म्हटलं तर नाही शोधता येणार. ही समजूनच घेण्याची गोष्ट आहे की ती आपल्या मनात येतं, कृती होते, शब्दबद्ध होते, तिथे तिथे ती ती शक्ती आहे, त्याला शारदा म्हणायचं. मग शारदेला शोधायला जायचं म्हटलं तर कुठे शोधणार. तर शारदेला असंच शोधत आहे की या सगळ्यामध्ये तिची जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे शारदा आहे. थोडक्यात तिचं जे स्वरूप आहे ते आपल्याला या पद्धतीनेच आकलन करून घ्यायला पाहिजे. त्या सामर्थ्यानेच ती आपल्याला आकलन होईल. समर्थांचं सगळ्यांना आवडणारं रामाकडलं मागणं आहे,
करुणाष्टकामध्ये कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम. त्याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, अनेक गोष्टी समर्थांनी मागितल्या. खरं तर त्या रामाजवळ मागितल्या, पण रामाजवळ मागितल्या असल्या तरी रामाजवळ असणारं हे सगळं ज्ञान शारदेच्या मार्फत मिळणार आहे. त्यामुळे ती जी रामाकडून मिळणाऱ्या ज्ञान ह्यांच्यापर्यंत येण्यासाठी जे काही लागणार आहे ते माध्यम शारदेचं आहे, म्हणजे शक्तीचंच आहे. त्या अर्थाने आपल्याला कळेल की हे सगळं भगवंत देतो, पण ते देण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे शारदेची आहे. आपल्याला आणखी कळेल की समर्थांनी हे शारदेला एवढं महत्त्व दिलं आहे. याचं कारण असं आहे की आपली जी जगाकडे बघण्याची दृष्टी असते ना, आपण आपल्याशीच तुलना केली ना की हे जरा पटकन समजतं. आपलं काय होतं, आपण आणि हे जग हे वेगळं वेगळं असं आपल्याला वाटतं. मी वेगळी आणि हे दृश्य जग वेगळं, असं साधारणपणाने तुमची आमची कल्पना असते की मी आणि हे सगळं उर्वरित जग. खरं तर हे अज्ञान आहे. मी ह्या जगातच आहे, तर मी वेगळी आणि हे जग वेगळं असं कसं असेल? असं असू शकणार नाही. म्हणजे ही दृष्टी काही खरी नाही आहे. मी ह्या जगातच जर आहे, पण तरी देखील म्हणजे माझ्यामध्ये आणि या जगामध्ये अशी एक काहीतरी सचेतन आणि अचेतन शक्ती काम करत असते. जर माझ्या देहामध्ये जी शक्ती काम करते, या विश्वामध्ये पण काम करते. आपण उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर उष्णता आहे, वीज आहे, ध्वनी आहे, प्रकाश आहे. ह्या सगळ्या म्हटलं तर अचेतन गोष्टी आहेत. आपल्याला अशा काय दाखवता नाही, त्याचं कार्य आपल्याला माहिती आहे. त्या अचेतन गोष्टी या विश्वामध्ये काम करतात. किंवा आपल्या देहामधल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपला प्राण आहे, विचार आहेत आपल्याजवळ, आपण कल्पना आहेत, आपल्या वासना आहेत, इच्छा आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पण आपल्या शक्ती आहेत. पण या म्हणजे मी वेगळी आणि जग वेगळे या प्रकारचं अज्ञान आपल्याजवळ असल्यामुळे आपल्याला या सगळ्या शक्तीचं कार्य दिसत नाही आहे, कळत नाही आहे. आणि दिसलं समजा, म्हणजे शक्तीचं कार्य दिसतं आपल्याला, पण त्याचा खरा परिचय होत नाही. म्हणजे जसं मी म्हटलं मगाशी की आपल्याला वीज दिसत नाही आहे. कोणी म्हटलं वीज दाखवा, तर काय दाखवणार? विजेवर चालणारी यंत्र आपण चालवतो. लाईटचं बटन ऑन केल्यावर लाईट लागला आणि तर वीज नाही आहे असं आपण म्हणतो. पण म्हणजे काय? तर वीज म्हणजे काय आपल्याला दिसत नाही आहे. पण विजेवर चालणारी जी यंत्र आहेत ती आपल्याला दिसत आहेत. उलट हे झालं मी आणि माझं उर्वरित जग. हे जरा अज्ञान असल्यामुळे मला हे कळत नाही आहे की ही विजेची शक्ती काय आहे आणि विजेच्या शक्तीवर चालणारी ही जी उपकरणं आहेत ती मी वापरते आहे, ती मला कशी दिसत आहेत आणि ही शक्ती कशी मला दिसत नाही आहे. उलट आपण असा विचार केला की सगळीकडे ईश्वर नावाची शक्ती आहे, ईश्वर केंद्रित आहे. म्हणजे आता ही ज्ञानाची दृष्टी झाली, मग अशी अज्ञानाची दृष्टी झाली, मी वेगळी आणि हे जग वेगळं. आता तसं नाही, आता सगळीकडे ईश्वरच भरलेला आहे, ईश्वरी शक्ती आहे. म्हणजे ही शारदा आपल्या शरीरामध्ये काम करत आहे. मग आता जो मीपणा होता, हा मीपणा आता राहत नाही, कारण मी काहीच करत नाही. आतमध्ये असणारी शक्ती सगळं करते आहे. मी म्हणजे काही देह नाही आहे, मी म्हणजे आता ईश्वर आहे, मी म्हणजे आता शारदा आहे, मी म्हणजे आता ब्रह्म आहे. अशी ज्ञानाची दृष्टी आपण केली आहे. आता ही जी शक्ती आहे ती साधकाकडून ही सगळी साधना करून घेते. मग आपल्याला ही मी म्हणजे ईश्वर, मी म्हणजे ब्रह्म, मी म्हणजे शारदा, मी म्हणजे देह नाही, हे जे सगळं आहे, मी ही शारदाच सद्गुरूच्या रूपानं आपल्या मदतीला येते. हे सगळं कळण्यासाठी लागणारी जी आपल्याला शक्ती असते ती सद्गुरूकडून आपल्याला मिळते आणि ती सद्गुरूंची शक्ती पण आपल्या मदतीला येते. हे जे काही त्या शारदेच्या सामर्थ्याचं एक भान आपल्याला असायला, तर आपल्या सामान्याला ते नसतं, पण संतांना असतं. सद्गुरू ते आपल्याला पुरवतात आणि म्हणून जे प्रत्यक्ष जरी कळलं नाही तरी आपल्याला त्याचे परिणाम कळतात. म्हणून संत निर्भय असतात. त्याचं कारण हे आहे की संतांना शारदा सर्व प्रकारची शक्ती पुरवते, त्यामुळे ते निर्भय असतात. आपण सोप्या शब्दामध्ये म्हणायचं तर म्हणतो असं नेहमी की आपल्या मनासारखं सगळं व्हावं असं आपल्याला वाटतं. हे बरोबरच आहे, मनासारखं झालं तर आनंदही होतो. पण जेव्हा जेव्हा आपल्या मनासारखं होत नाही त्यावेळेला पण दुःख करायचं कारण नाही, कारण ते ईश्वराच्या मनासारखं झालेलं आहे. हे जर आपण पक्क मनाशी ठरवलं तर आपल्याला कळेल की ही संताना शारदा म्हणजे ही जी सगळी शक्ती आहे ईश्वराची, ती शक्ती सगळ्या गोष्टी पुरवते, निर्भय बनवते. जसं आपण रामरायाची
सगळी जी काही शक्ती होती ती हनुमंताजवळ होती. आणि हनुमंत हा समर्थांचा म्हणजे समर्थ हनुमंताचे अंशावतार आहेत. हनुमंताजवळ जे सगळं आहे ते समर्थांना आपोआपच मिळतं. म्हणजे रामप्रभूकडे असणारच शक्ती सामर्थ्य हे सगळं हनुमंताच्या द्वारे समर्थांना मिळतं आहे. आता ही जी काही मिळणारी गोष्ट आहे म्हणजे शक्ती आहे ती म्हणजे शारदा आहे. हे दाखवता येणार नाही पण समजावून सांगता येण्याचा प्रयत्न समर्थांनी केला आहे आणि तुम्ही आम्ही पण एकमेकांना करतो आहे, हा त्याचा अर्थ. विविध रूपामध्ये ती आपल्याला दिसते असं म्हटलं. ही जी शारदेची शक्ती आहे ती दाखवता येत नसली तरी निरनिराळ्या रूपांमध्ये आपल्याला कळते. आपल्याला जी काही ज्याला आपण म्हणतो की स्फूर्ती येणं, काहीतरी प्रेरणा मिळणं, करावंसं वाटणं, उत्साह वाटणं असे जे शब्द वापरतो हे सगळे शारदेमुळे असतात. शारदेच्या शक्तीमुळे हे सगळं आपल्याला मिळतं. जेव्हा आपल्याला हे काहीच करावंच वाटत नाही, डम्म बसावंच वाटत, तेव्हा समजावं शारदेची शक्ती आपल्याला कमी पडते आहे. पुन्हा एकदा त्या शारदेची प्रार्थना करायची आणि तिची शक्ती आपल्यामध्ये येईल असा प्रयत्न करायचा. तिची तिचं जे सामर्थ्य आहे, तिची जी कृपा आहे, त्याचा एक आनंदाचा अनुभव आपल्याला मिळतो. खरं आहे. मग काहीतरी करावंसं वाटणं हे नक्कीच आनंदाचा अनुभव आहे. काहीच करावंसं न वाटणं हे तेज गेल्याचं लक्षण आहे, निस्तेज झाल्याचं लक्षण आहे. त्यामुळे हे नक्कीच आहे की आनंदाचा अनुभव यायला हवा असेल तर आपल्याला स्फूर्ती येणं, प्रेरणा मिळणं, काहीतरी उत्साह वाटणं, काहीतरी करावंसं वाटणं. जगामध्ये ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींमधलं जे सौंदर्य आहे ना ते म्हणजे शारदा आहे. जसं आपण म्हणतो सूर्य आणि सूर्याचं तेज. आता खरं तर काही वेगळं काढता येणार नाही, ते एकरूपच आहे. तसं आहे की चांगल्या गोष्टी आणि शारदा हे एकच आहे. ते सौंदर्य वेगळं कसं काढता येईल? ती सौंदर्य म्हणजे शारदा आहे, पण त्या त्या चांगल्या गोष्टीतलं सौंदर्य वेगळं नाही काढता येणार. म्हणजे मग अशी जसं 17वी जीवनकला तिला म्हटलं, तर लावण्याची खाणी म्हटलं की ते सौंदर्यच आहे, तिथे सौंदर्याची खाण आहे. वेगळं करताच येणार नाही. अत्यंत सत्वगुणी आहे. ईश्वर दिसत नाही आहे, पण न दिसणाऱ्या ईश्वराचं वर्णन करणारी आहे शारदा. त्यामुळे ती जी शक्ती आहे त्या शक्तीला मग अशी आपण परापश्यंती मध्यमा म्हटल्या. या ज्या 3 पहिल्या वाणी आहेत त्या 3 वाणीमध्ये स्फुरण होतं आणि वैखरीमध्ये जे आहे ते शब्दरूप प्रगट होतं. शेवटी असं आहे की व्यवहार शब्दाने चालतात ना. किती जरी स्फुरण झालं असलं तरी जोपर्यंत या वैखरीद्वारा बाहेर येत नाही, शब्दबद्ध होत नाही, तोपर्यंत ते इतरांना कसं समजणार. म्हणून त्या वैखरीमध्येच देखील शारदेची शक्ती आहे. अशी सगळी शारदेची सौंदर्य स्थळं कुठे ती आहे ते पण समर्थाने आपल्याला साधारणपणानं 8 ते 15 ओव्यांमध्ये सांगितलं. पुढे 16 ते 19 ओव्यांमध्ये आपण सगळेजण साधक समजतो आपल्याला. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये, साधकाच्या जीवनामध्ये या शारदेचं स्थान काय आहे याचा समर्थाने 4 ओव्यांमध्ये विचार केलेला आहे. ते असं म्हणतात की एकदा का हे शारदेचं स्वरूप किंवा ही शारदेची शक्ती आपल्याला कळली तर मग काय होतं, ती शक्ती कळली की निर्गुण निराकार ईश्वराची पण ओळख पडते. शारदेच्या शक्तीमुळेच आपल्याला ईश्वराची ओळख होणार आहे. त्यामुळे ती शक्ती म्हणजे थोडकं कळेल आपल्याला की आपल्याला उत्साह वाटला, काही काम करावंसं वाटलं की ते काम आपल्याकडून होतं. आपण नेहमी व्यावहारिक ह्याच्यात म्हणतो बघा की काम करायला सुरुवात करायला काही ती वेळ लागते, सुरुवात केली की सगळं पटकन होतं. तसं आहे की त्या शारदेची शक्ती आपल्याला कळली की निर्गुण निराकार ईश्वर कळतो म्हणजे काय, आपलं काम पूर्ण होतं. तो जो उत्साह आहे, कृती करण्याची जी काही इच्छा आहे, सुरुवात झाली पाहिजे ना. त्या शारदेने प्रेरणा दिली की पुढलं सगळं सोपं जातं असं दिसेल. त्यामुळे ती जी शक्ती आहे ती सगळीकडे भरलेली आहे. आपल्याला फक्त ती आकलन व्हायला पाहिजे, आपण ती ओळखली पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जियेचे स्तवन करीते असं समर्थ वर्णन करतात. शास्त्रे पुराणे वेदश्रुती ती सगळीजणं पण शारदेला वंदन करतात. आपण सुरुवातीला याकुंदन ऋतू म्हणताना पाहिलं की ब्रह्मा, विष्णू, महेश आणि अन्य देवसुद्धा शारदेला वंदन करतात. इथे समर्थ सांगतात की शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जियेचे स्तवन करीते. हे पण सगळेजण वेदशास्त्र ग्रंथपुराणंसुद्धा या शारदेचं स्तवन करतात. का बरं? कारण त्याचं असं आहे की या वेदशास्त्राला जो मोठेपणा मिळालेला आहे, वेदशास्त्रांचं जे महत्त्व आम्हाला कळलेलं आहे,
ते वेदशास्त्र शब्दबद्ध झाल्यामुळे कळलेलं आहे. आणि ते शब्दबद्ध करण्याचं काम जे आहे ते शारदेचं आहे. त्यामुळे शारदेमुळेच हे वेदशास्त्राला मोठेपण मिळालं आहे. परमात्मा स्वरूप ज्याला म्हणतो, त्या परमात्मा स्वरूप पाहिलं तर तसं पाहिलं तर कल्पनेच्या पलीकडलं आहे. तिथे काही शब्द पोचतच नाही आहेत. असं सगळं असूनसुद्धा शारदेनं त्या परमात्म्याचं शब्दबद्ध म्हणजे त्याला आपल्या कल्पनेच्या कक्षेत आणून ठेवलं आहे. आणि त्यामुळे शारदेचं स्तवन ही सगळी मंडळी पण करत आहेत. विद्या, कला, सिद्धी सगळ्या प्रकारच्या ज्ञानामध्ये ही ईश्वराची शक्ती लागते. फक्त ज्ञानामध्ये पण नाही, सगळ्या कलांमध्ये, सर्व ठिकाणी या ईश्वराच्या शक्तीची म्हणजे शारदेची आवश्यकता आहे. अगदीच साधकांचा किंवा भक्तांचा विचार केला तर भक्तांच्या अंतःकरणात जी भक्ती आहे, जो काही अंतःकरणामधला भाव आहे, ती पण ईश्वराची शक्ती आहे, म्हणजे ती पण शारदाच आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि आता अखेरच्या टप्प्यात, समासाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये या ईश्वराची जी शक्ती आपण शारदा शारदा म्हणतो आहे, ह्या शारदेचं ना तसं पाहायला गेलं तर ठामपत्ता किंवा अंतच लागत नाही. सगळीकडे ईश्वर जसा सगळीकडे भरलेला आहे ना, तसंही ईश्वराची शक्ती, ईश्वराची माया ही सगळीकडे आहेच आहे. असं आपल्याला तिला शोधता आली पाहिजे. म्हणजे आपल्या डोळ्यांना जे दिसतं किंवा आपल्याला शब्दाने जे जाणता येतं किंवा आपल्या मनाला जी कल्पना करता येते, ते सगळं जे की ते शारद स्वरूप आहे. कल्पना करता येऊ दे, मनात एखादा विचार येऊ दे, आपल्याला दिसू दे, ते सगळं जे की आहे ती सगळी शारदेचं रूप आहे. मग आपण उपासना करतो, भजन करतो, भक्ती करतो, नाम घेतो, आणखीन काय काय जे काय आपल्याला भगवंताची साधक म्हणून जे काही करायचं असतं, ते सगळं शारदेच्या मदतीशिवाय काहीच करता येत नाही. हे सगळं करण्यामध्ये ही शक्ती फार महत्त्वाची आहे. साधकाच्या कुठल्याही प्रकारच्या साधनेला या शारदेच्या म्हणजे ह्या शक्तीची अत्यंत आवश्यकता असते. शारदेच्या शक्तीशिवाय काहीच होत नाही. आता खरं आहे ना ही गोष्ट. समजा आपल्याला साधना करताना असं काय जे की अगदी रोज मी 2 समास वाचेन किंवा रोज मी काही एक स्तोत्र म्हणेन, असा जर आपण संकल्प केलेला असला, तर तो संकल्प पुरा करण्यासाठी आपल्याला या शक्तीची म्हणजे या शारदेची गरज आहे. ठरवलं नुसतं ठरवून होणार नाही. प्रत्यक्ष कृती करण्यासाठी लागणारी जी प्रेरणा आहे ती त्या शारदेकडून मिळणार आहे. आणि त्यामुळे ही गोष्ट बरोबरच आहे. शारदेच्या मदतीशिवाय आपण कुठल्याही प्रकारची उपासना करू शकणार नाही. म्हणून समर्थ शारदेला नमस्कार करतायत, तिची प्रार्थना करतायत, तिचं स्तवन करतायत. समर्थांनीच काय सगळ्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, ग्रंथांमध्ये या शारदेबद्दलचं वर्णन केलं आहे. आपण थोडीशी आता जाता आता पुन्हा असं की हे सगळे ग्रंथ मी वाचलेत का असं मला प्रश्न विचारायला तर नाही. ज्या लोकांनी वाचलेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे ते आपण मदतीला घ्यायचं. बृहदारण्यक उपनिषदाचं उदाहरण वरदानंद भारतींनी आपल्या निरूपणामध्ये दिलं. त्यांनी असं म्हटलं की उपनिषदात वर्णन केलं आहे की एकटा जो आत्मा होता त्या एकट्या आत्म्याला समाधान वाटेना, काहीतरी सोबत असावी असं त्याला वाटलं. ती जी काही त्याला सोबत असावी त्याची इच्छा झाली. मग स्वतःचेच 2 भाग म्हणजे आत्मा आणि देह सहज आपल्याला कळेल. हा देह चालवणारी आत असणारी जी चैतन्य शक्ती आहे ती चैतन्य शक्ती आणि हा देह हेच 2 झाले. मग त्याला पुरुष प्रकृती म्हणा, शिवशक्ती म्हणा, स्त्री पुरुष म्हणा, पती पत्नी म्हणा. पुरुष देवता पत्नीशिवाय पूर्णत्व नाही. दोन्ही गोष्टी लागतात. आणि मग एक यादी ह्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये दिली की हे सगळं आपल्याला कुठे दिसतं. म्हणजे गणेश आणि शारदा किंवा पुरुष आणि प्रकृती किंवा शिव आणि शक्ती किंवा देह आणि आत्मा हे कळण्यासाठी एक मोठी यादी ते आपल्याला देतात. ते म्हणजे यम आणि क्षमा किंवा शंकर आणि पार्वती, मदन आणि रती, चंद्र आणि रोहिणी, आदित्य आणि गायत्री, इंद्र आणि शची, बृहस्पती आणि तारा, मोह आणि करुणा, लोभ आणि आशा, बोध आणि मेधा, विष्णू आणि लक्ष्मी, राम सीता, कृष्ण रुक्मिणी, विठ्ठल रखुमाई, गणेश शारदा. या सगळ्या जोड्यांमध्ये तत्व एकच आहे. ते ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाची ही शक्ती आहे. गणेश आहे, ज्ञान आहे, शारदा आहे, शक्ती आहे. या दोनही गोष्टी लागतात. आपल्याला कळावं यासाठी या जोड्यांच्या आधारे त्यांनी वर्णन करून सांगितलं आहे.
ऋग्वेदाच्या 10व्या खंडात सुद्धा एक देवी सूक्त आहे 10व्या मंडलात. आणि ह्या देवी सूक्त ज्यांनी रचलं आहे ती अभृण्य नावाच्या ऋषींची कन्या आहे. तिचं नावच मुळी वाक आहे. वाक म्हणजेच वाणी. ब्रह्मवादिनी आहे, म्हणजे ब्रह्म कळणं, ब्रह्म जाणलेलं आहे तिनं हे देवी सूक्त रचलेलं आहे. ती म्हणते की सर्व भूतमात्रांमध्ये आत्मा आहे. आता आपल्याला ऐकून ऐकून कळली ही गोष्ट की सगळ्या भूतमात्रांमध्ये जे चैतन्य आहे, ते जे आत्मतत्व आहे, ते आपल्यामधली आपल्या शक्तीतलं ते एक त्या शक्तीमुळे सगळं संचालन चाललेलं असतं. शरीर जे आपलं चालतं ते त्यातल्या शक्तीमुळे चालतं. इंद्रियांना जी शक्ती मिळते ती आतल्या त्या चेतनेमुळे मिळते. जसं आपण नेहमी उदाहरण घेतो की नुसते डोळ्यांनी काम होत नाही. डोळे पण आहेत, उजेड पण आहे, तरी देखील आपल्याला काही गोष्टी दिसत नाहीत. त्याच्यासाठी आणखीन एक आतली शक्ती लागते. ती जी आतली शक्ती आहे त्याला आत्मशक्ती म्हणा, चैतन्य म्हणा, ती असावी लागते. आणि या शक्तीला देवी, महामाया, जगदंबा, शारदा असं म्हटलं जातं. आणि म्हणून त्या शारदेचं स्तवन, ती जी शक्ती आहे त्या शक्तीचं स्तवन या सगळ्या ग्रंथांनी केलेलं आहे. या ऋग्वेदामध्ये सुद्धा या ब्रह्मवादिनी असणाऱ्या देवीने पण केलेलं आहे. केनोपन उपनिषदामध्ये एक शब्द वापरला आहे, बहुशोभमाना हैमवती उमा. हा ब्रह्मशक्तीचा उल्लेख केला आहे. अर्थ तोच आहे की जसं भगवद्गीतेमध्ये भगवंतानी आपल्या शक्तीला आत्ममाया असं म्हटलं, तर ती आत्ममाया म्हणजे शारदाच आहे. ही आत्ता म्हटलं तशी बहुशोभमाना व हैमवती म्हणजे शारदाच आहे. ज्ञानदेवांनी या शारदेला विश्वमोहिनी म्हटलं. डोळ्यांमध्ये जशी दृष्टी आहे किंवा फळांमध्ये जसा रस, कशी शारदा कुठे कुठे शोधायची दिसेल आपल्याला. एकीकडे शारदेचं वर्णन केलं की तिचा अंतच लागत नाही आहे, अशी दाखवता येणार नाही, पण कुठे कुठे कोणत्या कोणत्या रूपामध्ये ती आहे. तर ही जी शारदा आहे, म्हणजे ही जी शक्ती आहे, ती डोळ्यांमध्ये दृष्टी, व्हिजन ज्याला म्हणतो. एखाद्या डोळ्यांचा दुखणं झालेलं असेल तर डॉक्टर सांगतात नाही हो, काही करता येणार नाही, तुमची व्हिजनच गेले. ती जी दृष्टी आहे ती दृष्टी म्हणजे शारदा. छान रसरशीत फळं आहेत, या फळांमधला जो रस आहे ती म्हणजे शारदा. फुलं आहेत, त्या फुलांमधला जो सुगंध आहे ती म्हणजे शारदा. शिवाची जी शक्ती आहे ती म्हणजे शारदा. अशा रूपामध्ये आपल्याला शारदेचं स्वरूप काय आहे, शारदेचं नेमकं काम काय आहे ते आपल्याला कळेल. वेदांतामध्ये सुद्धा ब्रह्म आणि माया असे 2 शब्द वापरले. आता आपल्याला एवढ्या तासाभराच्या काळामध्ये या गोष्टी कळल्या. म्हणजे असं आहे की शक्ती आणि परमात्मा हे वेगळे नाहीत. ईश्वर किंवा गणेश आणि शारदा ही ईश्वर आणि ईश्वराची शक्ती हे वेगळे नाही आहे. ईश्वर आणि ईश्वराची शक्ती वेगळी कशी करता येईल, ती एकरूपच आहे. मानवी जीवनामध्ये सुद्धा स्त्री हे आनंदाचं प्रतीक मानलं जातं. प्रेमाचं, नवनिर्मितीचं, आनंदाचं असं स्थान म्हणजे स्त्री आहे, बरोबर आहे. तसं या मानवनिर्मितीमध्ये हे तिचं जसं स्थान आहे तसं विश्वनिर्मितीमध्ये शारदेचं स्थान आहे असं आपल्याला कळेल. त्यामुळे शारदेचं कार्य काय आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला समजेल. समर्थांनी जी स्तवनं केली असं म्हटलं सुरुवातीलाच मी, पहिल्या समासामध्येच समर्थांनी आपल्या ग्रंथाची ओळख आपल्याला करून दिली. तेव्हा काही सांगितलं नाही की मी ह्या सगळ्या स्तवनं करणार आहे. हा ग्रंथ मी कशासाठी लिहितो, या ग्रंथामध्ये काय आहे, या ग्रंथाला आधार काय घेतला आहे, या ग्रंथ वाचल्यावर तुम्हाला त्याचं फळ काय मिळणार आहे, वगैरे वगैरे गोष्टी सगळ्या सांगितल्या. पण मी अशी स्तवनं करणार आहे असं सांगितलं नाही. किंबहुना गणेश स्तवन करताना सुद्धा अन्य काही स्तवन मी करणार आहे असं पण सांगितलं नाही. पण आपल्या लक्षात असेल की गणेश स्तवन केलं, वेगळं म्हणून शारदेचं पण स्तवन केलं. आणि सगळा पहिला दशक हा स्तवनांचा केला. ह्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हा माझा ग्रंथ लोकांपर्यंत पोचू दे. आणि ज्या पद्धतीनं लोकांना तो मला सांगता येईल तशी सगळी रचना मला करता येऊ दे, अशासाठी या सगळ्यांची स्तुती केली आहे. गणेश आणि शारदा तर झाल्या, तितकंच महत्त्व सद्गुरूंना पण आहे. त्या सद्गुरूंची सुद्धा मदत असल्याशिवाय मी हा ग्रंथ लिहू शकणार नाही. त्या सद्गुरूचं वर्णन लगेच पहिल्याच दशकामधल्या ती पुढल्या समासामध्ये समर्थ करणार आहेत. सद्गुरू विणं काहीच होऊ शकत नाही
ही संबंध ग्रंथभर आपल्याला अनेकदा गोष्ट उपयोगी पडणार आहे. त्या सद्गुरूचं महत्त्व आपण पुढल्या वेळेला पाहणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.